आला लक्षात पवार साहेब काय म्हणलं तुम्ही समजून. मी पहिल्यांदा ह्या गाडीत बसलेलो आहे. महाराष्ट्र टुरिझम बडा नाही भ्रष्टाचार बांधकाम नाही ते नाही माहिती हो त्यांना, लोकांना माहिती. मोहन दिली सर आता उदय वाहनाचं शिळ धडावेळ करायचं. हे थकत नाही अजिबात, नॉन स्टॉप आलेले. गर्दी पण कमी होती आणि मजा आली जाम. अशी फोडणी मारली. नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. तर इकडे बघू शकता बॅकपॅक केलेली आहे, म्हणजे याचा अर्थ आपण निघालेलो आहे आणि आज आपल्यासोबत नवीन लोक असणार आहे. चला त्यांना पण भेटवतो आणि कुठे चाललोय काय चाललोय सगळं तुम्हाला सांगतो. खूप दिवसांनी ब्लॉग करतोय, आशा करतो तुम्ही सगळे मजेत असाल. मित्रांनो गणपती बाप्पा चला निघालोय आपण आणि आपल्याला एकदम बाल्कनीतली सीट भेटलेली आहे, दिलेली गेलेली आहे. नंतर आपण चेंज करू कारण पुढे येऊ, कारण सगळे दिसणार नाही ना, नाही तुम्हाला मागच्या फक्त काचा दिसेल. बरोबर सर, मी तुम्हाला म्हणलं होतं. पण ठीक आहे चला पुढे जाऊ. आता नाश्ता वगैरे केलाय की करायचंय? नाश्ता करायचा ना. नाही नाश्ता म्हणजे थोडंसं खाऊन जायचं ना. हा ठीक आहे चला निघूयात. तुम्हाला सगळे नवीन आज चेहरे दिसणार आहे आपल्या ब्लॉग वरती आणि मजा तर एकदम येणार आहे, कारण की सगळ्या जवळपास नाही का एज मधले लोक आहेत आपल्यासोबत आज आणि भरपूर अनुभव पण येणार आहेत. बरेच जण नवीन चाललेत किंवा कधी गेले असेल ट्रेक वरती, जाम मजा येणार. तर आमचे ना जे दीपक सर आहेत ते म्हणतात की आमचं इंट्रोडक्शन चांगलं केलेलं नाही, तर ते लेह लडाखवरनं बाईकवरून ट्रिप मारून आलेले आहेत. सो असं इंट्रोडक्शन द्या म्हणले. पण त्यांना म्हणलं की थांबा, तुमची ओळख आपण खाली उतरल्यानंतर नक्की करून देऊ. बरोबर दीपक सर? बरोबर. आणि मला तुमचा सेन्स ऑफ ह्युमर खूप आवडला बाल्कनी सीटचा. नाही पण भारी वाटतंय, नॉट बॅड. फायनली थांबले बाबा, पोटात कावळे ओरडत होते एकदम. तुम्हाला आता सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देतो, जाऊ आता. चहा वगैरे घेऊ ना काहीतरी. जॅकेट उतरणार तू? चला. कोणतेच दुकान आहे ना सध्या उघडे दिसत नाही ना, आपण गावात चाललेलो आहे, त्यामुळे ना मस्तपैकी एक बेकरी ओपन आहे इथं ह्या रस्त्याला आपल्याला जायच्या रस्त्याला. आपण एक पफ वगैरे आहे कालचा म्हणला, पण ठीक आहे आपण खाऊ म्हणला. ऍटलीस्ट थोडंफार काहीतरी पोटात गेलं तर आपल्याला चालायला थोडी एनर्जी, आणि की जाम कावळे ओढत होते. हा मित्रांनो तुम्हाला आहे ना ओळख करून देतो, हे दीपक सर जय महाराष्ट्र यांचा सुद्धा चॅनल आहे, एक मुसाफिर रायडर म्हणून. छोटा मोठा चॅनल आपला. हा छोटा मोठा चॅनल म्हणू शकता तुम्ही, पण आहे जरा ठीक आहे. हे मगाशी म्हणत होते की आमचं इंट्रोडक्शन तुम्ही नीट केलं नाही, तर हे आलेत लडाखवरनं. किती वेळा गेले तुम्ही? 4 ट्रिप मारल्यात लडाखला. त्यांना काय एवढी हाऊस आहे काय माहिती, सारखं दादा असतात. आता पण गाडीवरती बाईकवरती इथून डायरेक्ट गाडी म्हणजे पुण्यात लास्ट फ्लाईट पुण्यावरून गेली, त्याच्या अगोदर तिकडून जातो फ्लाईटने दिल्लीहून जातो. ओके बरं. पण यांना फिरायची जास्त आवड आहे. सो आय होप की मला माहित नाही आपण पुढे जाऊन करू की नाही, पण बरेच प्लॅन बनतात. एका ट्रिपवर झाल्यानंतर बरेच प्लॅन बनतात की आपण पुढच्या ट्रिपला जाऊ, पण ती पुढची ट्रिप कधी कोणाच्या आयुष्यात येत नाही असं आपल्याला माहित नाही. ठीक आहे इन रियालिटी. पण असो लेट्स सी, अजून ट्रिप बनतील नाही बनतील वी डोंट नो. ठीक आहे. हा त्यांचा पुतण्या, त्याचं नाव काय? शुभम. तो पहिला ट्रेक आहे ना? हां पहिला ट्रेक आहे त्यांचा. यांनी बरेच ट्रेक केलेले आहेत आणि हे आपले सगळ्यात डेंजर मनुष्य आहे. म्हणजे अहो चांगल्या याच्यात खूप भारी असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे. तर यांचा पण सह्याद्रीमध्ये पहिला म्हणू शकतो ट्रेक. त्यांचं नाव दिलीप सर आहे आणि हे आपले विशाल सर. विशाल नाही सरनेम नाही सांगू शकतो आपण, मग तुम्ही सर्च वगैरे कराल, एवढे भारी दिसतात ते. ठीक आहे. तर यांनी पण बरेच हे केलेले आहेत आणि आपले सगळे जिमवाले गँग आहे. ही आपली विनोदची ये पंचायतवाली. ठीक आहे. मजा येणार आहे. सगळे नवीन फेसेस आहेत, आपले जुने फेसेस आज सगळे झोपलेत. सो चला चहा वगैरे पिऊ आणि मग निघूयात पुढे ट्रेकच्या दिशेने. जास्त हेवी नको, कारण की ना आपल्याला चढताना एवढा त्रास होतो. बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की ट्रेक करताना ना एक तर पोट रिकामं पाहिजे किंवा थोडंफार काहीतरी खाऊन जावं, जेणेकरून आपल्याला चक्कर वगैरे सगळं, कारण की येत असतं, कारण की आपण डायरेक्ट सकाळी उठून निघतो त्याच्यामुळे. सो थोडंफार म्हणून आपण चहा आणि खाली घालतो, कारण की दुसरा काय आपल्याला ऑप्शन भेटला नाही म्हणून. आणि येतानी तर मग खूप जेवायचं आहे. जे काही नॉनव्हेज असते नॉनव्हेज खातील, व्हेजवाले व्हेज खातील, आय डोंट नो. पण यांचं एक रेकॉर्ड आहे म्हणे, यांनी एक म्हणजे हॉटेलवरती ट्रेक करायला गेलते वाटतं. ट्रेक करायला गेलते ना? ट्रेक करायला गेलते तर तिकडे ना एका हॉटेलवरती म्हणजे खाली असं पायथ्याला असतं ना, तर तिला भाकरीचं पीठ संपवलं होतं अख्खं. विचार करा एवढं खातात ते. त्यांना आपण आपली जोड आहे आज, मग तर सांगताच येत नाही. मित्रांनो आपण आहे ना चहा खाऊन निघालोय
आणि युजली तो जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती की आपण अर्ली मॉर्निंगलाच जातो, बरोबर. अर्ली मॉर्निंगलाच निघतो, एक 4-5 किंवा सकाळी निघून आहे ना लवकर जाऊन आपण लवकर रिटर्न येतो. पण आज आपल्यासोबत एक नवीन चेहरे असल्यामुळे तर हे बोलले की नको, एवढ्या सकाळी लवकर आहे ना कोणी उठणार नाही आणि जाणार नाही, कारण की सगळे आहेत ना मोठे आहेत, म्हणजे माझ्या एज पेक्षा तरी मोठे आहेत. शुभम सोडला तर नाही हो, हे लहान आहेत, सॉरी मी विसरलो होतो, ते जरा लहान आहेत. विशाल सर फक्त लहान आहे, बाकी सगळे मोठे आहेत. तर म्हणले त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी असते हे ते वगैरे, कारण की भरपूर एज असल्यामुळे त्यांचं, त्यामुळे आपण थोडंसं लेट निघालोय. 7 वाजता आपण आपल्या घरातून निघालोय आणि आपल्याला पोहोचायला घरातून दाखवत होतं 1 तास 15-20 मिनिटं वगैरे दाखवत होतं, आणि आत्ता आपल्याला अजून अर्धा तास लागणार आहे पायथ्याला पोहोचायला. तर आणि आशा करतो की जर आपण कधी पुढे निघालो पुढे, ठीक आहे, भविष्यामध्ये दिलीप सर, दीपक सर, थोडंसं अर्ली मॉर्निंगच निघूयात, चालेल, ठीक आहे. कारण की अर्ली मॉर्निंग का की आपण लवकर जाऊन बाकीचं पण समजा शेजारी काय असेल ना तर ते एक्सप्लोर करू शकतो. काय म्हणणं आहे? हा एकदम बरोबर होतं म्हणा. चांगला पर्याय आहे. ऍक्च्युली मी पण राईड निघताना लवकर येतो, पण होतं काय, आठवड्यातून एकच दिवस मिळतो थोडं उशिरापर्यंत झोपायला, आणि आपण उद्या रविवार आहे, उद्या तुम्ही झोपू शकत नाही का? उद्या ते मटण आणणं मासे आणणे काम असतं आम्हाला. अहो मटण आणणे तर काय तुम्हाला युएस वरून आणायचं का? तुम्हाला काय माहिती, मी आणत पण असेल युएस वरून. युएसला जायलाच जवळपास 18 तास लागतात, आय थिंक सो, बरोबर का विशाल सर? मग तुम्हाला मी खोटं नाही सांगत. माझा एक मित्र आहे, तो जॅपनीज कोबे हे मीठ ऑर्डर करतो, खातो. त्याची एक 100-200 ग्रॅमची जी स्टेक असती ती जवळ 1500 रुपयाला असती रॉ, आणि ते मटन येतं थर्माकोलच्या बॉक्स मध्ये, त्या आतमध्ये टेम्परेचरचं थर्मामीटर असतं, आणि फ्लाईटनी येतं ते मटन कोबे मीठ जॅपनीज, आणि तुम्ही गुगल पण करू शकता. तर लोक खरंच खातात, जापान US मधलं मटन खातात. तुम्ही आमिर मध्ये जाता ना? खरं सांगा, बाकी अमेरिकामध्ये जातो, अमेरिकामध्ये जातो, अमेरिकामध्ये जातो ना, कारण की आपल्याला खटका पाहिजे असतो. मग ते म्हणतो ना, एवढा वेळ लागत नसतो, रविवार आहे ना फॅमिली सोबत घालवायला. शनिवार अर्ली मॉर्निंग निघायचं, जायचं लवकर, मस्तपैकी, गर्दी नसती काय नसती. येताना पण आपल्याला गर्दी भेटणार नाही, कारण की लोक जे असतात ना लवकर उठत नाही, जसे की आज आपण निघाले, बरोबर. तर येताना आपल्याला गर्दी भेटत नाही, वरती जाताना आपल्याला मस्त क्लायमेट वगैरे भेटतो, सनराईज पण भेटतो. आज सनराईज तर नाही भेटणार आपल्याला, पण भेटतो असा, सो भारी वाटतं. म्हणून आपण अर्ली मॉर्निंग निघत असतो, म्हणजे लोकांच्या आधी उठायचं आणि लवकर निघायचं. आपण जर 5 वाजता निघत असतो ना, आपल्याला चहा सुद्धा भेटला असता, हिंजवडी चौकात भेटला असता, खाली नसते भेटली, सगळं भेटलं असतं. तुम्ही निघाले नाही, भरपूर दिवस तुम्ही बाहेर पडले नाही. हे जरा बाहेर होते, म्हणजे दुसऱ्या देशात होते, तिकडनं आत्ता आलेत, 1-2 महिने असतील, आणि त्यानंतर आता ते जरा बाहेर फिरतात. यांचा विषय वेगळा आहे. आज आपली आहे ना ट्रेकची आहे ना, ही काय म्हणतात सवारी आहे ना, ती पण वेगळी आहे. म्हणजे मी पहिल्यांदा ह्या गाडीत बसलेलो आहे, कियाची कॅरेन्स आहे, तुम्हाला दाखवतो, ब्लॅक कलर आहे, मस्त गाडी आहे, मला जाम आवडली, आणि ऑटो आहे पूर्णपणे मस्त. कारण की मी अजूनपर्यंत दुसरी गाडी कधी चालवली नाही कुठली, आपल्याला एक्सपिरियन्स पण नाही, पण ऑटोमध्ये आहे, छान मस्त. हे जे आहेत ना, हे मागं बसलेले दिलीप सर, मी मगाशी म्हणलं डेंजर, पण हे डेंजर म्हणजे एकदम जॉली माणूस आहेत, त्या अर्थाने म्हणलं. कारण की खरंच त्यांनी काल त्यांच्या मेसेजचा बर्थडे होता, आणि त्यांची व्हिडिओ बघितली, 1 नंबर. म्हणजे लिटरली सांगतो, खूप यांचं वय झालं असं म्हणायचं नाही मला, यंगच आहेत ते अजून, पण खरं सांगतो जाम भारी वाटली व्हिडिओ बनवून, पण जाम जॉली. म्हणजे ते त्यांच्या बायकोला खुश ठेवायला पण काहीही करू शकतात, नाचतात, हे ते, तुम्हाला एवढं सांगू शकतो, व्हिडिओ वगैरे दाखवू शकत नाही, पण मस्त. काश नजर आले की किसी व्हिडिओ ऍड करायचं, काय बोला ना, व्हिडिओ ऍड करतील ते, नाही नको नाही, म्हणून म्हणलं की नाही करू शकत, काय त्याच्या प्रायव्हसीच्या कारणामुळे, पण मस्त, मला जाम भारी आवडला. मी लिटरली 4 ते 5 वेळा व्हिडिओ बघितली, माझ्या बायकोला पण दाखवली, म्हणलं बघ आमच्या जिम मधले सर आहेत, त्यांनी हे अशी व्हिडिओ टाकली, 1 नंबर. क्यूट कपल आहे खूप. हा वेणी बांधतो ते आता सुद्धा आहे ना, त्यांच्या बायकोची वेणी बांधतात, म्हणजे अलग वेगळ्याच प्रकारचं त्यांचं प्रेम आहे, विशेष वेगळा आहे, भारी भारी. नवरात्राचा विषय चाललाय. सो आसाम आणि पश्चिम बंगालचा नवरात्र खूप चांगलं असतं, ते एक्सपिरियन्स सांगतात. हा बोला ना, तुम्ही गेले होते ना? हो मी गेलो होतो. मोठे पंडल म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये, पुण्या मुंबईमध्ये कसे गणपतीच्या वेळेस, गणपती म्हणजे आपल्या इथं आणि
त्याच्या थोडीच तोड असं म्हणता येईल. ओके. मोठी मोठी पंढर घालतात, रस्त्यावरती लोकांची गर्दी असते आणि खूप वेगळंच वातावरण असतं. तर मजा आली होती. आणि ऍक्च्युली गुवाहाटी हे शहर फेमस आहे कामाख्या मंदिर, एक कामाख्या देवी. कामाख्या देवी. आणि तिकडे जाण्याचा एक अनुभव म्हणजे एकदम भारावणं काय असतं ते अनुभव होतं. जसं आपण तुम्ही नवरात्रीमध्ये गेलते का? नवरात्र मी असं प्लॅन करून नव्हतो गेलो होतो. अच्छा. ओके. नवरात्र आली म्हणजे राईड त्याचा टाइम होता आणि तेव्हा नवरात्र आली. मी असं काय प्लॅन करून नव्हतो गेलो नवरात्राला जायचं म्हणून. ओके ओके. तर तेव्हा नवरात्र होती. तर लकीला असा अनुभव आला मला. तर खूप चांगली मजा आली. नाही शपथ आहे, असं शब्दात मांडता येत नाही तोपर्यंत आपण माणूस स्वतःहून जाऊन तिथं बघत नाही. बरोबर. आणि ईशान्येकडच्या राज्यामध्ये पाऊस भरपूर पडतो. तर पाऊस भरपूर पडतो तर असंच हिरवळीचं वातावरण असतं, एकदम हिरवगार, भाताची शेतं, जावा रस्त्याचे पाऊस पडलेला आणि मजा. आणि तिकडे लोकल फूड पण एकदम मस्तपैकी व्हेज नॉनव्हेज मध्ये तुम्हाला मिळणार पोर्क आणि लोकल मासे नदीतले, ब्रह्मपुत्र नदीतले मासे. आणि हे जे आहेत ना दीपक सर ते मुसाफिर रायडर, ठीक आहे, तर हे सुद्धा राईड करतात. त्यांच्याकडे कोणती गाडी तुमच्याकडे? सध्या तरी आपल्याकडे यामा MT-15 आहे. हा 100% आणि आपले जोडीदार म्हणायचे, कारण की आपल्याकडे पण यामा FZS आहे. सो लेट सी, म्हणजे बघूयात काय प्लॅन बनतोय का. आपण मोटो ब्लॉगिंग पण एकदा करूयात यांच्यासोबत. हा चालतंय की. हा. आणि आपले दिलीप सर घेऊन येतील मस्त मागे ऍक्टिवा. ते पण खतरनाक रायडर आहे. खतरनाक रायडर आहे ते. पॅशन पॅशन नाही तर बुलेट घेऊ आता. बुलेट घेऊन या मस्त वेगळी. नाही सध्या एक रायडर पॅशन प्रो वरून बारामती ते लद्दाख त्याची ट्रिप चालू आहे. भरपूर जण गेलेत ना, खूप जण गेले 2 व्हीलर वरती. आपण करूयात प्लॅन इथलं विंटर सीझन मध्ये, आता चालू होईलच तर त्याच्यामध्ये आपण एक प्लॅन करूयात मस्तपैकी मोटो ब्लॉगिंगचा. विशाल सर तुम्ही येता ना, याल का? याल का असं विचारावं लागतं आधी लोकांना, नाही तर असं येता का असं याल का बाबा तुम्ही असं काढावं लागतं. नाही तर हा प्लॅन आमचा मागच्या शनिवारचा होता, पण मागच्या शनिवारचा का बरं आपला प्लॅन कॅन्सल होता? पावसामुळेच ना? नाही नाही आला लक्षात. विशाल सर म्हणले की त्यांचं ऑफिसचं काहीतरी आहे, म्हणजे आहे काहीतरी, ठीक आहे, तर त्याच्यामुळे तो कॅन्सल झाला. त्यामुळे नाही आपण पुढच्या शनिवारी जाऊ. नाही मी काय म्हणतोय पँकी शेट, आपण अमेझॉन वरून एक मशीन ऑर्डर करूया आणि ते मशीन आपण विशालला गिफ्ट करूया. कसलं मशीन? पण ते मशीन असणार आहे नोटा मोजण्याचं मशीन. कारण की अण्णा म्हणजे खूप बिझी असतात नोटा मोजण्यामध्ये, तर आपण मशीन देऊन टाकूया. प्रोसेस भेटला. आणि ऍक्च्युली इन शॉर्ट मध्ये सांगतो मला, ह्या विशाल सरांना आहे ना, हे बाकीचे म्हणजे किंवा लोक आहेत ना तिथे म्हणतात पवार साहेब. आता पवार साहेब का म्हणतात तुम्ही समजून घ्या. छोटे पवार साहेब म्हणजे कसा विषय वेगळा आहे, विषय लय मोठा आहे. दादा का काका? मोठे पवार साहेब. दादा का काका? दादा आहे आम्ही. आणि मोठे पवार साहेब इकडे जाऊ. हा त्यांचा तर विषयच नाहीये. दिलीप अंकलचा काय विषयच नाहीये. पण सांग तुम्हाला अजून कळण हळूहळू लय डेंजर आहे. आणि ट्रेक करताना तर असली मजा येणार आहे ना, संपला विषय. जाऊयात आता, लय टाइमपास झाला. मित्रांनो आपला ना मागचा पावसाळा पण तसाच गेला आणि हा पावसाळा पण लिटरली तसंच जाणार होता जवळपास. आणि पावसाळा एवढा खेचला गेलेला आहे आणि त्यामुळे असं छान वाटतंय. असं आपण म्हणू शकतो की पावसाळ्यातच आपण म्हणजे शेवटच्या जवळ पावसाचं असं राहिलंय, तर त्या सीझनमध्ये आपण चाललोय आणि हिरवळ सगळीकडे एक नंबर आहे. जसं आपण 2 वर्षापूर्वी जसं फिरायचं वगैरे 2 व्हीलरवरती मस्तपैकी असं पावसाळा आला की निघालं बोंबलत वगैरे. पण लग्न झाल्यानंतर खरं सांगतो रिस्पॉन्सिबिलिटी थोडा चेंज होतात, आपल्याला बरीच काम मागे लागतात, त्यामुळे नाही जाता येत. पण तरीही आपण वेळात वेळ काढून काही ना काहीतरी आपण जात असतो, कुठे ना कुठे तरी फिरत असतो. सो आज आपण फक्त बॉयज बसवलेलो आहे आणि बघू लेट सी नेक्स्ट टाइम आपल्याला नेक्स्ट विकेंडला वैशूला कुठेतरी घेऊन जायचं. थांबा थांबा थांबा. एवढं चिकल नाही हो. ठीक आहे चला निघायचं आपण आता. चलो गणपती बाप्पा मोरया, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. चला निघूया आता. जस्ट ट्रेक चालू केलेला आहे आणि वरती मस्त फॉगी वातावरण आहे, भारी मजा येणार आहे. ऊन नाहीये त्यामध्ये आणि पाऊस पण नाहीये,
चांगली गोष्ट आहे. आपण ट्रेक चालू केला आहे 9:14 वरती पोहोचायला किती वेळ लागतो बघूया. मित्रांनो मगाशी किस्सा काय झाला, गाडीतनं जस्ट म्हणजे आम्ही जस्ट यायच्या आधी ठीक आहे, मी म्हणलं की आपण सगळे पोहोचू लवकरच ठीक आहे. तर मी यांना असं मगाशी म्हणलं, असं म्हणतायत ठीक आहे, मला काही कल्पना नाही, आता मला आठवत पण नाही, तुम्ही ब्लॉगमध्ये बघालच. ते ह्यांना म्हणलं मी की यांचं वयोमानानुसार असं काहीतरी मी वापरलं, तर मला म्हणले नाही तुम्ही आमचं मनोबलच तोडताय, पार ते 2-2 रोड रोलर घेऊन आमचं मनोबल तोडताय. म्हणलं नाही, तुम्ही आमच्या सगळ्यात तरुण आहे म्हणलं, तुम्ही सगळ्यात पहिले वर जाल. वर म्हणजे गाडावर. दिसतंय ना ठीक आहे, ह्याचे पत्र्याचं शेड किंवा अशा बऱ्याच प्रकारे तुम्हाला दिसेल. रस्त्याच्या गाडाचा जो रस्ता आहे पायवाट तिथून येता ठीक आहे, पण तो आता पावसामुळे बंद आहे. आता नुकता जस्ट पाऊस बंद झालाय जवळपास. का तर थोडं झाल्यानंतर म्हणजे व्यवस्थित झाल्यानंतर विंटर चालू झाल्यानंतर मग हे प्रॉपर करतील आणि मग इथं पाणी, काकडी, पेरू वगैरे ते इथे विकतात. मला परत एकदा दीपक सर अहो म्हणा कुठलं गाणं होतं परत एकदा. हाय ग आता म्हणत होते गाणं, लग्नाच्या पहिला घोटाळा करायचं नाही, लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही. हे गाणं बघता असं जस्ट टाइमपास त्यांनी म्हणले म्हणून त्यांनी प्ले करून दाखवलं. आपण गाडावरती गाणे वाजवत नाही. काय व्ह्यू आहे ना मस्त, एक नंबर. मग चला चला चला, तुम्ही सगळ्यात तरुण आहेत, आपल्या पुढं पाहिजे, तुम्ही सगळ्यात पुढे जातो. हा चला. तोच विचार करतोय की ही जी दिसते ना पिशवी, म्हटलं मी तर बॅग आणली आणि बाकी सगळ्या बॅगा खाली ठेवल्यात, तर म्हणलं ही बॅग कुठून आली. तर विशाल सर म्हणले की एक मावशी का दादा होते ठीक आहे, तर त्यांना थोडंसं जड वाटत होतं, तर त्यामुळे त्यांनी विशाल सरांनी ते घेऊन टाकलं. हा त्या दुकान आहे, ऑब्विसली अशी मदत तर केलीच पाहिजे, ऑब्विस आहे. नाही तिकडून नाहीये, असं मस्त लागतंय ना. दरवाजातनं आलं ना एकदम भारी वाटतं असं. चलिए ये पहले मतलब बहुत अच्छे से था, हाँ इसलिए वो जितना जो बचा है वो भी फिर हाँ एक्चुअली मेरा क्या कहना है कि आप इतना बड़ा बड़ा मतलब ये कर रहे हो बराबर. अगर महाराष्ट्र टूरिज्म बढ़ाना है तो कैसे बढ़ सकता है. इतने फोर्ट्स है, उसको रिनोवेट करो बरोबर आहे की नाही. तर मला असं वाटतं की गड किल्ले रिनोवेट झाले पाहिजे, काम चालू आहे. फक्त मेन नाही किंवा थोडेफार नाही, खूप गड असे करावे, रिनोवेट करावे. हा काय बनवायचे दीपक सर. जुन्या काळी सिमेंट नव्हतं तेव्हा चुन्याचा वापर व्हायचा सर्रास बांधकामासाठी, आणि चुन्यामध्ये बाकीचे पण पदार्थ मिळायचे, त्याच्यामुळे ते एकजीव होऊन सिमेंट सारखं बनायचं. त्यामुळे तुम्ही पुणे शहरात बघितलं तर ब्रिटिशकालीन पूल, शिवकालीन पूल अजूनही शाबूत आहेत, अजूनही दगडी बांधकाम येते. त्यात गुळाचं पाणी 100%. आजसारख्या कंत्राटदारांचं भ्रष्टाचार केलेलं बांधकाम नाही ते, त्याच्यामध्ये सिमेंट मध्ये माती मिक्स करतात आणि आपले रोड तर लगेच असं उखडतात बस. ठीक आहे बिंदोजी समझ गया. समज घ्या. हाँ बस तो अपने को कुछ नहीं. ये
चुन्याचा घाणा. ये ते चाकाचं फिरवतात. हा यहाँ पे ये बेच रहे थे उसको. इंटरेस्टिंग ना. नाही माहिती हो त्यांना, लोकांना माहिती. इलेक्ट्रिसिटी की वो भी उसी टाइम का. बिनोद जी कुछ भी मान लेंगे क्या? हाँ बिनोद जी आज के जमाने के वो नहीं मानते. बड़े स्मार्ट है. हाँ वो तो. हाँ रुको दोस्तों, मैं क्या बोल रहा हूँ, ये थोड़ा थोड़ा शाहरुख खान के जैसे दिखते नहीं? कमेंट करके बताना जरूर. बट दिख रहे की नाही? नकली वाला थोड़ा सा फुले हुए, बाकी कुछ नाही. बट दिख रहे की नाही? मित्रांनो बघू शकता तुम्ही इथे. ठीक आहे, हे सगळे आता आहे ना थकलेले आहेत. लिटरली मी म्हणतो चला चला, पण आज शपथ थकलेले आहेत. विषय ना तुम्ही बघू शकता डायरेक्ट अशा, म्हणजे अशा डायरेक्ट अशा पायऱ्या आहेत. तिथून आता म्हणजे सगळ्यांना नेणं व्यवस्थित जायचंय आणि हळूहळू, कारण थोडंसं स्लिपरी पण असू शकतं. पाणी तिथून कंटिन्यू चालू आहे ढगातलं. पाऊस नाही सध्या, पण थोडंसं पाणी चालू आहे. थोडं हे म्हणतात ना शेवाळ, तर शेवाळ पण आलेलं आहे साईडला. तर नीट पकडून जावं लागणार आहे. ठीक आहे बॉईज, व्यवस्थित जायचं आहे. ठीक आहे. हाँ यस सर. विनोद जी अच्छे से जाना है. कमान दिलीप सर, ठीक से जाइए. हाँ जाओ तुम्ही पण विशाल सर. नाही जाओ सगळेच जावा ना. हा शुभम तू पण जा. शुभम तू आई जा. शुभम हा तू जा तिचा. जय भवानी जय शिवानीचा नारा करतायत आपले दिलीप सर. विषयच आहे त्यांचा. 80 वर्षाचा म्हातारा शेलर मामा. 80 वर्षाचा म्हातारा शेलर मामा. अरे उभा चिरला उदय भानाला. हे जे दिसतंय ना तुम्हाला मित्रांनो, हे लाकडाचं लावलेलं आहे. ठीक आहे, तर हे येडं म्हणून नाही लावलेलं, कारण की पावसामुळे कसं त्या भिंती आहे ना खराब म्हणजे ओल्या होतात, ते खराब होतात. ठीक आहे, तर हा तरी पण काही लोक आहे ना बरंच शांतपणा मारायला तिकडे जातात. अरे समजा थोडी वीक झाली असेल ना भिंत, ती पडेल. ठीक आहे, खूप जुनी आहे आणि अजून पण उभं आहे म्हणा, पण तरी सुद्धा आपल्या जीवाशी धोका करू नका आणि ते नीट पालन करा फक्त. बाकी लाखो आक्रमण झेलून जीर्ण झालेल्या माझ्या शिवरायांच्या किल्ल्यांच्या भिंती आता काहीतरी शेवटचा श्वास घेतात. म्हणजे कधी पण तर ढासळू शकतात. ह्या परिस्थिती आहे. चुन्याचं बांधकाम रचलेली, दगड रचलेली आहेत. त्याच्यामुळं जीर्ण झालेल्या भिंतींवरती थोडी दया करावी. टिकू नये, चढू नये. पण सरकारने ना गड किल्ल्याचं संवर्धन ठीक आहे प्रॉपर केलं पाहिजे. गड म्हणजे महाराष्ट्र टुरिझम आहे ना खूप पुढे जाईल. एवढे गड आहेत आपल्याकडं, बरोबर की नाही? हो वर आतमध्ये जावा. अरे मावळ्यांनो, परत कुठे चालला आहात? परतीचे दोर सूरजने केव्हाच कापून टाकले आहेत. आता उदय भानाचं शिर धडावेळ करायचं. चला गडावर. हर हर महादेव. हर हर महादेव. जेव्हा कोंढण्यावरती तुंबळीची लढाई चालू होती आणि मराठ्यांचा पराभव समोर दिसत होता, उदय भानाची सेना वरचढ ठरली होती महाराजांच्या सेने समोर. आणि कोणीतरी अफवा पसरवली की सुभेदार गेले आहेत, तर मावळे परत फिरायला लागले. तर 85 वर्षाचा म्हातारा शलाराम ओरडला, अरे परत कुठे फिरता पळपुट्यांनो? परतीचे दोर शिवाजीने केव्हाच कापून टाकले आहेत. आता गडावर जायचं आणि उदय भानाचं शिर धडा वेळ करायचं. हर हर महादेव. ना मित्रांनो, मी जरा जास्त थकलोय ना, म्हणून माझ्यासाठी वाट बघता येते, बाकी काय नाही. हे थकत नाही अजिबात, नॉन स्टॉप आलेले बरोबर ना. मावळे थकत नसतात. उडाले ते कावळे, राहिले ते मावळे. 100%. इसलिए मेरे को नहीं ऐसा लगता है ज्यादा कंस्ट्रक्शन नहीं होना चाहिए. अभी सोच रहे हैं अभी पूरा डोंगर चढ़ गया. अरे बाप रे. भाई बड़ा कदम नहीं, छोटे छोटे कदम. सकाळी काय कार्यक्रम करून आले का काय? जास्तच हॅपी हार्मोन झाले. लावून आलाय. कॉफी पी के आए थे कि क्या? सही से बताओ. ऐसी भीड़ बनाएंगे ना, इधर ही धंधा शुरू करना. पहले तो ऑफिशियली वो हनुमान मंदिर चढ़ने के पहले काटे देते थे रेंट पे. विनोद जी कि लेकर जाओ. विनोद जी कैसे लग रहा? बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. अच्छा था. बाद में आओगे?
यस अच्छा यहाँ पे मतलब अप्रूवल लेके रखेंगे ना बाद में यहीं पर आएंगे नहीं अप्रूवल लेके रख रहे पेन नहीं ना हाँ प्रूफ मतलब जो बॉन्ड पे रहता है उसके ऊपर कसं वाटलं दिलीप सर एक नंबर मस्त परत येणार का परत येणार पर पंकज भाई दुसरा गडावर हाँ जीवन में भूल ही गए थे ऐसी चीजें करना क्यों विशाल सही बोल रहा है। पंकज भाई ने इनिशिएटिव लिया कि आइवरी के जिम वाले मेंबर्स जाएंगे ट्रैक पे और हम लोग पहुंचे वरना तो हम लोग भूल ही गए थे ट्रैकिंग नाम की कोई चीज होती है क्या बात कर रहे हो? नहीं जाता कुठं रस्ता आय होप आता हे पुढे असं चालू राहील कारण की आता बरेच जण आलेले नाही माझं होतच राहतं. लेट्स सी लास्ट कसं वाटलं हा पहिला ट्रेक तुझा टेक्निकली तिसरा. ओके टेक्निकली आणि आता असं काय फरक आहे कॉलेज हे इथं गेलतो ना स्कूलवाल्यांसोबत कुठे आहे सिंहगडला गेलतो आणि रायगडाला गेलतो. रायगडला तर ट्रेकच झाला का तू याने गेलता रोपवेने गेलता रोपवे कॉलेज हे स्कूलवाले कुठे सोडतील ट्रेक करायला पूर्ण. नाही रायगड असा एवढा कठीण नाही पायऱ्या आहेत सिंहगड सोडलेला आम्हाला गेलेलो आम्ही सगळे सिंहगड छोटा फुल आहे डे मजा आली. बघितलं का वरती गडावरती एक ऊर्जा म्हणून आहे ना बसवलेलं एक CCTV कॅमेरा आणि 50 गावं त्यांनी आहे ना लाइटिंग केलेली म्हणजे इलेक्ट्रिसिटी त्यांनी पोहोचवलेली आहे याच्या मार्फत सोलर ऊर्जेमार्फत मस्त बनवलेलं आहे. मे बी आय थिंक बाकीच्या गडांवरती पण त्यांनी केलेलं असेल कदाचित. आपण गडावर आलो आणि गडावर आल्यानंतर लिंबू पाणी नाही पिलं तर काय केलं ना म्हणून आपण लिंबू पाणी पितो. बांधकाम आहे ना हे आत्ता झालेलं आहे. लास्ट टाइम आम्ही आलो होतो त्यावेळेस इथं हे नव्हतं प्रॉपर फक्त पायवट होती दगड नव्हते लावलेले. चांगले गडकिल्ले संवर्धन जोरात चालू आहे. नो डाऊट ॲट ऑल मस्त. असेच अजून जरा फास्ट करावं त्यांनी. चला 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 पटापट लवकर चलो. हा लवकर. मित्रांनो अजून एक गोष्ट सांगितली कारण की पूर्ण ब्लॉगच्या जवळपास शेवटी सांगायचं मी हे करतोय आणि आपले या गडाचा इतिहास वगैरे तुम्हाला जर बघायचा असेल आपल्याच ब्लॉगवरती तर इथे तुम्ही क्लिक करू शकता. इथे मी लिंक टाकेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक आहे तिकडे जाऊन तुम्ही बघा पूर्ण तुम्हाला गडाचा इतिहास वगैरे सगळं समजेल. आज फक्त काही लोकांचं नवीन ट्रेक होता पहिल्यांदा ट्रेक होता म्हणून त्यांना एक आवड निर्माण करावी आणि थोडंसं एक बाहेर पडावं म्हणून त्यांना आपण आणलं होतं. बाकी काही विशेष नाही. आणि आपण निघालोय खाली जायचंय जेवण वगैरे करायचं मस्तपैकी आणि निघायचे घरी. एक 25 मिनिटांमध्ये आपण आलो असेल. फायनली आपण गडाच्या पायथ्याशी परत रिटर्न आलेलो आहे आणि गड चांगल्या रीतीने आणि एकदम सुखरूपपणे आपण खाली पोहोचलेलो आहे. आई पडत नाही हे असं झालं अँकल ट्विस्ट झाला. ठीक आहे तेवढं नाही. आपल्याला गडावरती काय झालं नाही मस्त भारी गर्दी पण कमी होती आणि मजा आली जाम. सो आय होप नेक्स्ट टाइम पासून आपले अखिल तरुण मंडळाचे अध्यक्ष दिलीप भाई विरवानी पंकज सर नाही तुम्ही ते म्हणले की आपण प्रॉपर अजून नियोजन करून जाणं म्हणले. आपण वरती जाऊन आपण आपल्याला खायचं म्हणले तर प्रॉपर नियोजन नाही आपले उपाध्यक्ष कुठे गेले नुकतं आपण पायथ्याला आलो आणि पायथ्याला येऊन म्हटलं आपण थोडंसं काहीतरी खाऊया आणि त्यांच्या गाडी वगैरे पार्क पण केलेली आहे. सो म्हणून म्हटलं खाऊया. सो भजी घेतलं आणि चहा घेतलेले आणि मग नंतर जेवण मस्त भजी आणि वातावरण छान आहे म्हणून. जेवण झाल्यानंतर आहे ना जेवण असे लाळ आली पाहिजे 100%. आपले दीपक सर खात आहेत भाकरी आपल्या झुणका भाकर आणि विशाल सर पण काय त्यांना इकडे खायचं होतं म्हणून. कसं आहे टेस्ट पिठलं भाकरी ऑथेंटिक महाराष्ट्रीयन रेसिपी बऱ्याच वर्षांनी मांडणी खातोय आणि ठेचा तर अप्रतिम म्हणजे असं जिभेवरती अशी फोडणी मारली आहे. ठेचा एक नंबर आहे. ठेचाला अजिबात तोड नाही. ठेचा मस्त आहे. भारी आहे तिखट झणका मग चांगलं मारतंय. करतो आम्ही हा आणि तळायचं लसूण बिसून घालून तळल्यावर टेस्ट येते. मस्त वाटतं. मित्रांनो बघू शकता एवढी भूक लागली ना जवळपास आता अर्ध जेवण होत आले आणि त्यानंतर मी शूट करते की मला आठवलं की बाबा शूट पण करायचंय. एवढी भूक लागली होती
सगळे मिसळ पाव मस्तपैकी. दीपक सरांनी भारी असं हे केलं होतं, स्पॉट शोधून काढला. भेळ मागवली, वडापाव खाल्ला, अजून पण वडापाव खाणार आहे. एक नंबर, टेस्ट पण चांगले आहे त्यामुळं भारी. तर नॉनव्हेज खायचा प्लॅन होता, आपण हायवेने नाही गेलो तर म्हणजे ठीक आहे. आणि त्यातल्यात आज शनिवार असल्यामुळे तर आपला शनिवार पण काढला म्हणायचं. नॉनव्हेजचा प्लॅन उद्या बघू. मस्त, थँक्यू दीपक सर, भारी आहे. आमचे मित्र दिलीप शेठ मिसळ खाण्यामध्ये एकदम तल्लीन आहेत. त्यांना जगाशी काय घेणं देणं पडलेलं नाहीये. मिसळचा पूर्ण आनंद घेत आहेत ते, पूर्ण आनंद. थोडा त्रास झाला सकाळी उठायचा, पण आजची ट्रिप एकदम पैसा वसूल ट्रिप झालेली आहे. चला चला भेटू मंडेला. फायनली डायरेक्ट घरी आलोय. आता आंघोळ करतो, फ्रेश होतो, मग तुमच्याशी बोलतो. मित्रांनो, तुम्ही जर आत्तापर्यंत व्हिडिओ बघताय याचा अर्थ तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा प्लीज मित्रांनो, ठीक आहे. आणि असेच आपले ब्लॉग येत राहणार आहे, नवीन नवीन गाड्यांचे वगैरे वगैरे वगैरे, तुम्हाला तर माहितीच आहे. सो बघूयात पुढे काय कोणता ब्लॉग आपला येणार आहे वगैरे. सो होप सो तुम्हाला आवडेल आणि काळजी घ्या, ठीक आहे. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.